मंडळी, पुढची आहुती ही कविता आपल्याला प्रेमाच्या उत्कट आणि हळव्या भावविश्वात घेऊन जाणारी आहे. प्रियकराच्या मनातली प्रेमाची तीव्रता इतकी प्रखर आहे की प्रेयसीच्या शोधात त्यानं असंख्य रात्रींची जणू आहुतीच दिली आहे. अशा या भावस्पर्शी कवितेचा आता आपण आस्वाद घेऊयात. प्रस्तुत आहे कविता आहुती. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात उमलण्याचं असं आपलं एक वय असतं आणि ते उमलण्याच्या वयात प्रत्येक त्याला कोणीतरी ती आणि प्रत्येक तिला कोणीतरी तो भेटलेला असतो. खरं तर आमच्या जमान्यात त्याला किंवा तिला असं मुक्तपणे उघडपणे बोलता येणं शक्य नव्हतं, सांगणं शक्य नव्हतं. मात्र प्रत्येक त्याला ती असायचीच आणि प्रत्येक तिला तो असायचा. किंबहुना हे सारं काही मनातल्या मनात चालायचं. आणि मग रात्रीच्या वेळी झोपलं, बहुधा खेड्यात शहरात रात्रीची वेळ, त्यावेळी AC, पंखे, कूलर्स ह्या गोष्टी नव्हत्या. आणि मग कुठे झोपायचं तर घराच्या गच्चीवरती. मग त्या घराच्या गच्चीवरच्या झुळझुळत्या हवेत आभाळाकडं बघत, चांदणं बघत ती रात्र जायची. आणि मग तिची किंवा त्याची आठवण आली की बस आकाशातले चांदणे निरखायचे. ते निरखत निरखत आठवण काढत जायचं. सारखी चांदणे निरखता निरखता कधीतरी ढगांचं वादळ यायचं, ढग यायचे, ती चांदणेही दिसायचे, बंद व्हायचे आणि हळूच कधीतरी पूर्वेला उजाडायचं, पूर्व गुलाबी व्हायची आणि सारी रात्र निघून जायची. आणि अशाच कितीतरी रात्रीचे आयुष्य, या रात्रींची आहुती तिच्या त्याच्या आयुष्यात गेलेली असायची. मला वाटायचं तो आमचाच काळ होता. सहज एका तरुणाला विचारलं तर तो म्हणाला, नाही, आमचाही काळ तोच आहे. मला वाटलं मोबाईलच्या जमान्यात पटकन तिनं क्लिक करायचं, त्यानं क्लिक करायचं, बटबट हलवायचे, चॅटिंग होत असेल, भावना पोहोचत असतील. पण नाही, यांच्या पण रात्री तशाच जातात. यांच्याही रात्रीची आहुती जाती. कारण त्यानं मेसेज केलेला असतो किंवा तिनं मेसेज केलेला असतो आणि त्याला उत्तर यायलाच वाट पाहत बसावं लागतं. आणि मग अशी वाट पाहता पाहता सुद्धा त्यांच्या आयुष्यात अशा रात्रींची आहुती जाते, अशा रात्रींची वाट जाते. आणि म्हणूनच त्या तरुण मित्रांसाठी ही माझी एक छोटीशी कविता, आहुती. दाही दिशा अंधारून येता, दाही दिशा अंधारून येता मन चांदणे शोधित फिरते. दाही दिशा अंधारून येता मन चांदणे शोधित फिरते. चंद्र कोरती निळ्या नभीची असूनही दिसत नसते. चंद्र कोरती निळ्या नभीची असूनही ती दिसत नसते. कारण तो तिच्यात गुंतलेला असतो. त्यामुळे चंद्रकोर दिसते डोळ्याला, पण तिचा मेंदूशी कॉन्टॅक्ट झालेला असतो आणि म्हणून ती असूनही दिसत नसते. वाऱ्यावरती स्वार हो, वाऱ्यावरती स्वार होऊन आकाशाला गवसणी घालत. वाऱ्यावरती स्वार होऊन आकाशाला गवसणी घालत. तुझ्याच शोधात फिरता फिरता मन गलित गात्र होते. तुझ्याच शोधात फिरता फिरता मन गलित गात्र होते. काळ्या घनांची शाल पांघरून, काळ्या घनांची शाल पांघरून तारांगणही सुप्त होते. ते तारांगण पाहता पाहताच ढग येतात आणि मग तारांगणही सुप्त होतं. काळ्या घनांची शाल पांघरून तारांगणही सुप्त होते. नजर मात्र पुन्हा पुन्हा तुझ्या शोधात धावत असते, तुझ्या शोधात धावत असते. क्षितिजावरती प्राचीच्या, क्षितिजावरती प्राचीच्या उषा लाली लाल होते. क्षितिजावरती प्राचीच्या उषा लाली लाल होते. आणि त्या चांदणीच्या शोधात कित्येक रात्रींची आहुती जाते, कित्येक रात्रींची आहुती जाते.